या मिठाईमध्ये नाही मिल्क पावडर, नाही मावा, नाही विलायची, नाही कलर, तरीही मिठाईचे टेक्स्चर बघा, दाणेदार झालेले आहेत आणि तोंडात ठेवताच विरघळणारी मिठाई झालेली आहेत आणि तीनच वस्तूने बनवलेली आहेत। बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे। चला तर बनवूया मिठाई। नमस्कार, ज्योती हेल्दी यार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळाची स्वादिष्ट मिठाई करणार आहोत। तर बघा, येथे मी 2 ओले नारळ घेतलेले आहे। आता या नारळाचे छोटे छोटे चाकूच्या सहाय्याने स्लाइस करून घेऊ। आता हे स्लाइस मिक्सर पॉट मध्ये घालून मिक्सरला फिरून घेऊ। आता बघा, 2 बाउल किस आहेत आणि 1 बाउल साखर आहेत। जेवढा किस आहे किसाच्या हाफ साखर घ्यायची। आता गॅस मीडियम ऑन करू आणि ओल्या नारळाचा खोबरकीस पॅन मध्ये घालू आणि 2 मिनिट गरम करून घेऊ। कारण ओल्या नारळाचा खोबरकीस असल्यामुळे यामध्ये ओलसरपणा राहते। बघा, किसातला ओलसरपणा गेलेला आहे। आता हा किस बाउल मध्ये काढून घेऊ। पुन्हा गॅस मीडियम ऑन करू आणि याच पॅन मध्ये 1 वाटी साखर घालू आणि साखर कॅरमल करून घेऊ। या साखरमध्ये पाणी अजिबात घालायचे नाही, पण चम्मच मात्र सारखा फिरवत राहायचा। हे बघा, साखरेला पाणी सुटत आहे, म्हणजे आपली साखर कॅरमल होत आहे। साखर कॅरमल करताना मात्र काळजी घ्यायची, जास्त गोल्डन कलर येऊ द्यायचा नाही, कारण मिठाईला कडवटपणा येऊ शकते। हे बघा, तुमच्यासोबत बोलता बोलता आपली साखर कॅरमल झालेली आहे आणि साखरेला बघा छान गोल्डन कलर आलेला आहे। आता यामध्ये 4 कप दूध घालूया आणि मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये खोबरकीस घालूया। खोबरकीस मिक्स करून घेऊया। तुम्हाला बघा लाईट कलर दिसते ना, काही वेळातच कलर डार्क येईल। यामध्ये नाही कलर घातला, नाही मावा घातला, हा कलर साखर कॅरमल केल्याने आलेला आहे। मिठाई आपण घट्ट होतपर्यंत यामध्ये चम्मच फिरवत राहू। मिठाईला बघा घट्टपणा आलेला आहे, तर ही 2 मिनिट मीडियम गॅसवर ही मिठाई कुक होऊ देऊ। यामध्ये 2 चम्मच तूप घालूया आणि मिक्स करून घेऊ। तुम्ही यामध्ये मिल्क पावडर घालू शकता आणि घट्ट येण्यासाठी काजू बदाम याची पावडर सुद्धा घालू शकता। आता मिठाई आपली झालेली आहे। गॅस ऑफ करू। ट्रे मध्ये बटर पेपर घालून तूप थोडेसे ग्रीस करून घेऊया आणि यावर मिठाई घालूया। ही मिठाई प्रेस करून घेऊ। आता ही मिठाई 2 तास सेट होण्यासाठी अशीच ठेवून देऊ। मिठाई बघा छान सेट झालेली आहे। आता ही मिठाई प्लेट मध्ये काढून घेऊया। मिठाईवरील बटर पेपर काढून घेऊया। मिठाई आता कट करूया। आडवा कट झालेला आहे, आता उभा कट करूया।
आता ही बर्फी एका दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करू। आता ही नारियल बर्फी काजू बदामाने गार्निश करूया। ही बघा आपली मस्त टेस्टी मिठाई रेडी आहे। ही मिठाई आपण उपवासाला खाऊ शकतो किंवा फेस्टिवललाही करू शकतो। अशी मिठाई तुम्ही ट्राय करा आणि एन्जॉय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।